भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. या भाग 5व्यामधील चॅप्टर पहिला आहे आणि या चॅप्टर पहिल्यामधील खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा म्हणजे खेड्यातील ब्राह्मणांना धम्मदीक्षा. तर यामधले आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा 3रा व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत. या अगोदर आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे आपण समर्पण घेत आहोत. या अगोदर एक सूचना, सर्व श्रोते मंडळी व सर्व धम्म उपासक उपासिका, सर्व बालक बालिका, सज्जन हो, सर्व जाती धर्मातील सर्व माझे मित्र, माझे चाहते सर्वांनाच नमस्कार. जय भीम, जय शिवराय. तर असो, समर्पण आपण घेत आहोत. म्हणजे क्रांतिकारी विचार, परिवर्तनवादी विचाराचे सर्व जे मंडळी आहेत त्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय. तर आता आपण समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुख. सुखात बुद्धाचा धम्म, सुखकर सद्धम्म उपदेश आणि सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तथागत म्हणतात, जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्यांची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो, त्याप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान, गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून, त्या गुणामध्ये त्याचं पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो, म्हणजे समाधान. या गाथा ऐकून घरी परतण्याची, वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय, अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हत पद प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे जे एका खेड्यामध्ये ब्राह्मणांचे 70 कुटुंब राहत होते आणि त्यामधले हे 17ही लोक
अशा प्रकारे भगवान बुद्धाचा धम्म अनुसरण्यासाठी तयार झाले आणि ते मनामध्ये विचलित झाले होते. तर भगवान बुद्धांना रस्त्याने जात असताना पाऊस आला होता आणि एका घरामध्ये गेले होते पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी, परंतु ते घरसुद्धा गळत होतं. त्यावेळेस भगवान बुद्धांना त्या पावसाचा सिद्धांत दिला, त्या घराचा सिद्धांत दिला की जसं घर जर व्यवस्थित साकारलेलं नसेल तर त्या घरामध्ये पाणी टपकते, पाणी गळते. त्याचप्रमाणे माणसाचे विचार, माणसाचं मन जर स्थिर नसेल तर वाईट विचार त्याच्या मनामध्ये, विचारामध्ये घुसतात. आणि नंतर पुन्हा दुसरं उदाहरण दिलं भगवान बुद्धांना त्या प्रवचनातच की पुढे जाताना रस्त्यामध्ये एका कपड्यामध्ये गुंडाळलेलं वेस्टर्न होतं, त्याच्यामध्ये एक सुगंधित काहीतरी द्रव होतं आणि त्याच्यानंतर पुढं काही अंतर गेल्यावर ते माशाचे आथडे वगैरे टाकलेले होते, त्याची दुर्गंधी आली होती. या दोन्ही दुर्गंधीचं उदाहरण देऊन तथागतानं माणसाच्या मनावर कशा प्रकारे त्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचे परिणाम होतात ते उदाहरण देऊन त्या 70 ब्राह्मणांना समजावून सांगितलं. आणि ते भगवान बुद्धाचे जे ज्यांनी चिवर घेतलं होतं, जे दीक्षा घेतली होती, ते कायमचेच भगवान बुद्धाचे सेवक, भगवान बुद्धाचे धम्म आचरण करणारे उपासक आणि ते अर्हत पदापर्यंत पोहोचले. अशा प्रकारे चांगली गोष्ट थोडी थोडी करता वाढत जाते आणि वाईटही गोष्टी तशीच असते, थोडं थोडं करता ते वाईट वाढत जाते. म्हणून त्याला आपल्या मनाचं कंट्रोल करणे, मन महत्त्वाचं आहे तथागताच्या धम्मामध्ये. आणि इतर व्यवहारामध्ये बघा, ज्या माणसाचं मन ताब्यात असेल तो काहीही करू शकतो. ज्या माणसाचं मन ताब्यात नसेल तर तो काहीतरी आपले कारणं सांगत जातो. मला उशीर झाला म्हणून मी उठलो नाही, मला असं झालं म्हणून मी तसं झालं. परंतु जो मनुष्य ज्ञानी असतो, ज्याला समजलेला असते, तो त्या गोष्टीचं, त्या आळसाकडे दुर्लक्ष करतो. तो त्याच्यावर आळस परिणाम करू शकत नाही, त्याला पाऊस परिणाम करू शकत नाही, त्याला ऊन परिणाम करू शकत नाही. कारण त्याचा मनाचा ठाम विचार झालेला असते, मला हे करायचं आहे, मला हे गाठायचं आहे. आणि तो तसे प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये तो यशस्वीसुद्धा होत असतो. म्हणून भगवान बुद्धांना हे उदाहरण देऊन त्या 70 खेडोळ ब्राह्मणांना आपल्या धम्मामध्ये सामील करून घेतलेला आहे. तर आपण आजचा भाग इथेच थांबूया.